नमस्कार. आज आहे 13 मे 2026 आणि आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आहेत ते अगदी पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, दारूबंदी तसेच इतर सर्व सरळ सेवा भरतीच्या पेपरला ज्या प्रकारे प्रश्न येतात त्याच पॅटर्नवर आधारित आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच या सिरीजमधील सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे दररोज चालू घडामोडींचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, हेमंता बिस्वा शर्मा यांनी नुकतीच कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली? आतापर्यंत असं पहिल्यांदाच घडलं आहे की काँग्रेस सोडून इतर एका पक्षाचा सलग 2 वेळा मुख्यमंत्री बनलेला आहे. आसाममध्ये आतापर्यंत प्रत्येक पंचवार्षिकला सरकार बदलत होतं, परंतु यावेळी काय झालं तर मागच्या पंचवार्षिकला देखील भाजपा होते आणि या पंचवार्षिकला देखील भाजपा होते. आणि मित्रांनो, हेमंता बिस्वा शर्मा हे आसाम या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो, याच्यावर आणखी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो तर यांचा मतदारसंघ कोणता किंवा विधानसभा मतदारसंघ कोणता? तर हेमंता बिस्वा शर्मा हे आसाममधील जालुकबारी नावाच्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री बनलेले आहेत हेमंता बिस्वा शर्मा. ठीक आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 2, आसाममध्ये सलग 2 वेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते कोण ठरले आहेत? आपण वर पाहिलं त्यांचंच नाव हेमंता बिस्वा शर्मा हे असे पहिले बिगर काँग्रेसी नेते बनलेले आहेत. ते सलग 2 वेळा आसाममध्ये मुख्यमंत्री बनलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. कारण याच्या अगोदर काय होत होतं तर प्रत्येक पंचवार्षिकला सरकार बदलत होतं, म्हणजे बदलत होतं. त्या ठिकाणी कोणतेही सरकार 2 पंचवार्षिक सलग करू शकलं नव्हतं, परंतु भाजपाने यावेळी करून दाखवलेलं आहे. याच्या अगोदर काँग्रेससोबत सुद्धा असं झालेलं होतं. काँग्रेसचे देखील असे अनेक मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 3, हेमंता बिस्वा शर्मा यांना आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ दिली? आता लक्षात ठेवायचं, मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतं तर संबंधित राज्याचे राज्यपाल. आणि लक्षात ठेवायचं, आपण मागे प्रश्न पाहिला होता, आसामचे राज्यपाल कोण आहेत? तर आसामचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. म्हणजेच हेमंता बिस्वा शर्मा यांना मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य म्हणजेच आसामच्या राज्यपालांनी शपथ दिलेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4, तमिळनाडू सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणते नवीन विशेष कृती दल स्थापन केलं आहे? तमिळनाडू सरकारनं मित्रांनो सिंगापेन विशेष कृती दल स्थापन केलेलं आहे. उद्देश काय आहे? महिलांची सुरक्षितता. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5, तमिळनाडू पोलिसांच्या अंतर्गत काम करणारे सिंगापेन विशेष कृती दल कोणाच्या थेट नियंत्रणाखाली असेल? आता या ठिकाणी पहा, सिंगापेन विशेष कृती दल हे तमिळनाडू पोलिसांच्या अंतर्गत काम करेल, परंतु याच्यावर थेट नियंत्रण राज्याच्या म्हणजे तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचं असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. आता ही योजना कोणी लागू केलेली आहे किंवा ही जे कृती दल आहे ते कोणी सुरू केलं तर सुपरस्टार विजय म्हणजे विजय थलपती यांनी. आणि मित्रांनो, यामुळे या ठिकाणी याच्यावर नियंत्रण कोणाचं? विजय थलपती यांचं असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, सिंगापेन या तमिळ शब्दाचा अर्थ काय होतो? सिंगापेन म्हणजे मित्रांनो सिहीन, महिलांमध्ये असलेला आत्मविश्वास, त्यासोबतच शौर्य, धैर्य, खंबीरपणा याचं प्रतीक म्हणून सिंगापेन हे नाव या योजनेला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. या कृती दलाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. सिंगापेन म्हणजे सिहीन. प्रश्न क्रमांक 7, तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तमिळनाडूचे 13वे मुख्यमंत्री म्हणून सी जोसेफ विजय यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. यांचं पूर्ण नाव काय? चंद्रशेखर जोसेफ विजय किंवा जोसेफ विजय चंद्रशेखर असे यांचं पूर्ण नाव आहे. त्यासोबतच आणखी काय लक्षात ठेवणार यांच्याबद्दल? यांच्या पक्षाचं नाव काय? TVK, तमिळगाव वेत्री कळघम. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 8, भारतात प्रथमच कोणत्या मेट्रोने ट्रॅकच्या मधोमध सोलर पॅनेल बसवून इतिहास घडवलेला आहे? आता समजा 2 ट्रॅक निघालेले आहेत मेट्रोचे, तर या मधल्या भागामध्ये सोलर पॅनल बसून नागपूर मेट्रोनं पहिल्यांदाच अशी गोष्ट करून इतिहास घडवलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. नागपूर मेट्रोनं 2 ट्रॅकच्या मध्ये सोलर पॅनल बसवलेले आहेत.
प्रश्न क्रमांक 9, नागपूर मेट्रोच्या ट्रॅक दरम्यान बसवण्यात आलेल्या सोलर पॅनल प्रकल्पाची अंदाजे क्षमता किती आहे? त्याची क्षमता आहे 50 किलोवॅट पीक इतकी. ठीक आहे, 50 किलोवॅट पीक, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 50 KWP, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 10, नागपूर मेट्रोच्या उपक्रमातून दरवर्षी अंदाजे किती युनिट ग्रीन एनर्जी निर्माण होण्याची अपेक्षा आहे? नागपूर मेट्रोच्या या सोलर पॅनलच्या प्रकल्पातून म्हणजेच ट्रॅकच्या मध्ये बसवलेल्या सोलर पॅनलमधून दरवर्षी जवळजवळ 70,000 युनिट वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. किती? 70,000 युनिट. पर्याय बी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र विधान परिषदेवर नुकत्याच बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना कोणी शपथ दिली? या ठिकाणी पाहायचं, लक्षात ठेवा. आपण काय पाहिलं? मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात? राज्यपाल देतात. परंतु विधानसभा किंवा विधान परिषद यामध्ये असलेल्या सदस्यांना कोण शपथ देतं? तर संबंधित सभागृहाचे सभापती. म्हणून या ठिकाणी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना म्हणजेच आमदारांना विधान परिषदेचे सभापती कोण? राम शिंदे यांनी शपथ दिलेली आहे. लक्षात ठेवायचं, विधान परिषद किंवा विधानसभा सदस्यांना शपथ कोण देतं? संबंधित सभागृहाचे सभापती. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, सभापती राम शिंदे. प्रश्न क्रमांक 12, नुकतेच विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेल्या 10 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? 10 सदस्यांमध्ये पहा, या ठिकाणी नीलम गोरे आहेत, बच्चू कडू आहेत, अंबादास दानवे आहेत, परंतु पंकजा मुंडे याच्यामध्ये नाहीत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. ठीक आहे, पंकजा मुंडे या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये नाहीत. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, कोणत्या देशात गाबी नावाच्या ह्युमनॉइड रोबोटला अधिकृतपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली आहे? या ठिकाणी पहा, दक्षिण आफ्रिका नाही, दक्षिण कोरियामध्ये गाबी नावाच्या ह्युमनॉइड रोबोटला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, रोबोटला धार्मिक दीक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या ठिकाणी हे देखील नव्याने सुरू करण्यात आलेला एक उपक्रम किंवा प्रकल्प म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 14, जगभरात जागतिक परिचारिका दिन इंटरनॅशनल नर्सेस डे कधी साजरा केला जातो? या ठिकाणी पहा, एक जागतिक स्तरावरील नर्स होत्या फ्लोरेन्स नाइटिंगेल, ज्यांनी आधुनिक नर्सिंगची स्थापना केली असं आपण म्हणू शकतो. आणि मित्रांनो, त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा 12 मे हा दिवस दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणजे इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? या ठिकाणी 12 मे हा जागतिक परिचारिका म्हणजेच वर्ल्ड नर्सेस डे किंवा इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. नाव काय त्यांचं? फ्लोरेन्स नाइटिंगेल. आणि मित्रांनो, यांचा जन्मदिवस आहे 12 मे, म्हणून हा दिवस जगभरामध्ये नर्सेसचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन कधी पाळला जातो? आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन देखील 12 मे रोजी पाळला जातो. म्हणजे या ठिकाणी देखील आपलं उत्तर आहे पर्याय डी, 12 मे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 अंतर्गत नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सातत्यपूर्ण विकास पुरस्कार मिळवण्यात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, कर्नाटकनं 6 पंचायतींना हा पुरस्कार मिळवून दिला आहे किंवा कर्नाटकमधील 6 पंचायतींना हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे कर्नाटक हे या पुरस्कार श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये विजेत्या पंचायतींना किती रुपयांपर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन मिळते? आता सर्वात कमी श्रेणीपासून सर्वात वर श्रेणीपर्यंत म्हणजे 50 लाखापासून 5 कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन निधी मिळतो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. 50 लाख ते 5 कोटी रुपये या पंचायतींना मिळत असतात. प्रश्न क्रमांक 18, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे म्हणजे PMGSY ने नुकतेच किती वर्ष पूर्ण करून रौप्य महोत्सव साजरा केला? आता इथे रौप्य महोत्सव म्हटल्यावर सगळ्यांना उत्तर आलं पाहिजे 25 वर्ष. PMGSY योजनेनं आता 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी.
प्रश्न क्रमांक 19, पंतप्रधान ग्राम सडक योजना म्हणजे PMGSY कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? आता आपण काय पाहिलं, पंतप्रधान ग्राम सडक योजनेनं 25 वर्षे पूर्ण केली म्हणजेच रौप्य महोत्सव साजरा केला. आणि मित्रांनो, ही योजना आहे ती 2000 साली सुरू करण्यात आली होती. 2025ला याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या निधी वाटप पद्धतीनुसार ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी केंद्र राज्य निधीचा वाटा किती असतो? आता या ठिकाणी पहा, जर आपण सामान्य राज्यांचा विचार केला तर PMGSY अंतर्गत राज्य 40% खर्च करतं, तर केंद्र हे 60% खर्च करतं. परंतु जर या ठिकाणी ईशान्येकडील राज्य किंवा हिमालयीन राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी केंद्र 90% खर्च करतं आणि राज्याला फक्त 10% खर्च करावा लागतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ईशान्य आणि हिमालयीन राज्यांसाठी केंद्र राज्याचा वाटा किती असतो? 90-10 असतो. केंद्राचा 90 आणि राज्याचा 10% खर्च केला जातो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा टप्पा 4 कोणत्या कालावधीसाठी सुरू करण्यात आला? या ठिकाणी पहा, पंतप्रधान ग्राम सडक योजना याचा चौथा टप्पा आहे तो 2024-25 ते 28-29 या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मैदानी भागातील किती लोकसंख्या असलेल्या वस्त्यांना रस्ते जोडणी दिली जाते? त्या ठिकाणी पहा, मैदानी भागामध्ये जर कमीत कमी 500 लोक असतील, म्हणजे 500 किंवा त्याहून अधिक लोक असतील तर ग्राम सडक योजनेअंतर्गत त्या ठिकाणी रस्ता बांधला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय बी, 500 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असणं आवश्यक आहे, तर तुमच्या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता तयार केला जाईल. प्रश्न क्रमांक 23, स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा 2026चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलं? या ठिकाणी पाहायचं आहे, स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा 2026चा विजेता ठरलेला आहे बार्सिलोना. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, बार्सिलोना. पुढे पहा, बार्सिलोना संघाने ला लिगाचे विजेतेपद आतापर्यंत किती वेळा जिंकलेले आहे? या ठिकाणी पहा, बार्सिलोना आतापर्यंत 29व्यांदा म्हणजे 2026ला ही स्पर्धा 29 वेळा जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, लक्षात काय ठेवणार, 2026चा विजेता बार्सिलोना यानं ला लिगा ही स्पर्धा आतापर्यंत 29 वेळा जिंकलेली आहे. परंतु मित्रांनो, हा संघ त्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. 29 पेक्षा अधिक वेळा रिअल माद्रिद नावाचा संघ जिंकलेला आहे. ठीक आहे, पहिल्या क्रमांकाला कोण? रिअल माद्रिद. दुसऱ्या क्रमांकाला बार्सिलोना. प्रश्न क्रमांक 25, बार्सिलोनाने ला लिगाच्या विजेतेपदाच्या निर्णायक सामन्यात कोणत्या संघाचा 2-0 असा पराभव केला? या ठिकाणी पहा, बार्सिलोनानं सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या रिअल माद्रिद या संघाचा 2-0 असा पराभव करून 29व्या वेळी ही स्पर्धा जिंकलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. तरी देखील रिअल माद्रिद हा सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्या देशांच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावरच आहे. प्रश्न क्रमांक 26, सध्या बार्सिलोना फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत? आता या ठिकाणी पहा, बार्सिलोना फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत हॅन्सी फ्लिक. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचं, हॅन्सी फ्लिक हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत किंवा हॅन्सी फ्लिक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न येईल, तेव्हा उत्तर काय असलं पाहिजे आपलं? फुटबॉल, कारण हे बार्सिलोना या संघाचे फुटबॉल प्रशिक्षक आहेत. प्रश्न क्रमांक 27, बार्सिलोनासाठी ला लिगाच्या निर्णायक सामन्यात गोल नोंदवणारा मार्कस रशफोर्ड सुरुवातीला कोणत्या संघाकडून लोनवर आला होता? त्या ठिकाणी पाहायचं, सर्वात पहिल्यांदा मार्कस रशफोर्ड यांची सुरुवात आहे ती मँचेस्टर युनायटेड या संघातून झालेली होती. म्हणजे यांचं पदार्पण हे मँचेस्टर युनायटेड नावाच्या संघातून झालेलं होतं. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक, आता या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, तर बार्सिलोनासाठी अंतिम सामन्यामध्ये गोल करणारा खेळाडू कोण असा प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी उत्तर असणार आहे मार्कस रशफोर्ड. प्रश्न क्रमांक 28 पहा, ला लिगाच्या हंगामात सर्वाधिक 24 गोल नोंदवणारा खेळाडू कोण आहे? आता 2026च्या ला लिगा स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे तर किलियन एम्बाप्पे. किलियन एम्बाप्पेनं 24 गोल केलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि आता या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी प्रश्न आहे
किलियन एम्बाप्पे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? पर्याय आहेत पोर्तुगाल, फ्रान्स, रशिया आणि स्वीडन. उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. किलियन एम्बाप्पे हा खेळाडू कोणत्या देशातील आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्न दररोज पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.